नमस्कार. काही गोष्टी, काही घटना अशा असतात ना, ज्या आपल्या कल्पनेच्याही पलीकडच्या असतात. आज आपण अशाच एका खऱ्या पण धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत, जी मानवी सहनशक्तीची परीक्षा घेते आणि जगण्याबद्दलच्या आपल्या कल्पनांनाच आव्हान देते. ही गोष्ट सुरू होते एका आकड्याने. 16. फक्त एक आकडा वाटतो नाही का? पण या आकड्यामागे एक अविश्वसनीय कहाणी दडलीय. अँडीज पर्वतरांगेत एक विमान कोसळलं आणि त्यानंतर चक्क 16 लोक जिवंत सापडले. पण थांबा, खरी आश्चर्याची गोष्ट तर ही नाहीये. ते सापडले तब्बल 72 दिवसांनी. विचार करा जरा, 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ त्या गोठवणाऱ्या थंडीत बर्फाळ डोंगरांमध्ये ते जगले कसे असतील? आणि इथेच तो सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की ते जगले तरी कसे, अशा परिस्थितीत जिथे जगण्याची कोणतीही आशा नव्हती. चला तर मग या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेऊया. ही घटना जगभरात मिरेकल ऑफ द अँडीज म्हणजे अँडीजचा चमत्कार म्हणून ओळखली जाते. पण हा खरंच एक चमत्कार होता की जगण्यासाठी केलेला एक भयंकर, अकल्पनीय संघर्ष? हा चमत्कार होता की संघर्ष, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या भयानक दिवसाकडे परत जावं लागेल, जिथून या सगळ्याची सुरुवात झाली. तर तारीख होती 13 ऑक्टोबर 1972. उरुग्वेयन एअरफोर्सच्या फ्लाईट नंबर 571 यात बसले होते काही तरुण प्रवासी. विमान अर्जेंटिनाच्या अँडीज पर्वतरांगांवरून जात होतं आणि तिथेच ते कोसळलं. आता ही टाईमलाईन बघा. ही आपल्याला त्यावेळची परिस्थिती किती भयंकर होती हे दाखवते. 13 ऑक्टोबरला विमान कोसळतं. काही दिवसांनी शोधकार्य थांबवलं जातं, म्हणजे त्यांना मृत घोषित केलं जातं. आणि मग तब्बल 2 महिन्यांच्या शांततेनंतर अचानक बातमी येते की 16 प्रवासी जिवंत आहेत. कल्पना करा. आता आपण त्या सगळ्यात अवघड आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. जेव्हा जगाशी त्यांचा सगळा संपर्क तुटला, तेव्हा त्या वाचलेल्या लोकांसमोर असं कोणतं अशक्य आव्हान उभं ठाकलं होतं? त्यांची परिस्थिती आपण शब्दात नाही मांडू शकत. खायला काहीच नव्हतं, मदत मिळण्याची शक्यता 0 होती आणि सगळ्यात महत्त्वाचं, जगण्याची आशाही हळूहळू संपत चालली होती. आणि ह्याच निराशेच्या गर्तेत त्यांना असा एक निर्णय घ्यावा लागला ज्याचा विचार करणंही आपल्यासाठी अशक्य आहे. तो निर्णय होता नरभक्षकतेचा, म्हणजे कॅनिबलिझम. आपल्या स्रोतामध्ये असं म्हटलंय की ही एक अशी गोष्ट आहे जी आपण फक्त दंतकथांमध्ये किंवा गोष्टींमध्ये ऐकतो. पण स्रोतानुसार 1972 साली उरुग्वेमधील काही लोकांनी नरभक्षक ही संकल्पना स्वतः अनुभवली. म्हणजे बघा, त्यांच्यासाठी ही कुठली कथा नव्हती, तर तेच त्यांचं जगण्याचं कठोर वास्तव बनलं होतं. तर मग त्यांच्या त्या जगण्यामागचं ते धक्कादायक सत्य नेमकं काय होतं? जिवंत राहण्यासाठी त्यांना नक्की कोणती किंमत चुकवावी लागली? आणि सत्य हे आहे की जगण्यासाठी त्यांना एक अत्यंत कठीण, वेदनादायी निर्णय घ्यावा लागला. स्रोतानुसार त्यांनी अपघातात मृत्यू पावलेल्या आपल्याच सहप्रवाशांच्या मृतदेहांचा अन्नासाठी वापर केला. हे सगळं ऐकून प्रश्न पडतो की मग ह्या घटनेला चमत्कार का म्हटलं जातं? कारण ही केवळ जगण्याची नाही, तर त्यागाची एक अविश्वसनीय कहाणी आहे. या कथेमध्ये ना एक मोठा विरोधाभास आहे. एका बाजूला 16 लोकांचं वाचणं हा एक चमत्कार आहे, जो त्यांची जगण्याची विलक्षण इच्छाशक्ती दाखवतो. पण दुसऱ्या बाजूला त्यांना जे निर्णय घ्यावे लागले आणि त्यांच्या मृत सहकाऱ्यांनी केलेला तो अंतिम त्याग, हे खूप मोठी शोकांतिका आहे. आणि ही घटना आपल्याला एक अशा प्रश्नावर आणून सोडते ज्याचं सोपं उत्तर नाहीये. प्रश्न हा आहे की जगण्याची खरी किंमत काय असते आणि त्या किंमतीला योग्य किंवा अयोग्य ठरवणारे आपण कोण असतो? विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?